बातमी शिवसेनेच्या गोटातून संभाजीनगरमधून विधान परिषद निवडणुकीसाठी सत्तार पिता पुत्रांनी बंडखोरी केली होती। मात्र एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर सत्तार पिता पुत्रांनी बंडखोरी मागे घेतलेली आहे। अब्दुल सत्तार यांच्या मुलानं फॉर्म मागे घेतलेला आहे। अब्दुल सत्तारांचा मुलगा उमेदवारी मागे घेणार आहे, त्यामुळे बंडखोरी ही टळलेली आहे। सत्तार यांना सांगितलेलं आहे महायुतीचा प्रथा आणि महायुतीचे नियम आपण पाळायचे। महायुतीचा 17 जागा आहे। 17 जागांमध्ये अनेक ठिकाणी 17 जागांमधून 4 तारीख आहे ना बाबा, 4 तारखेपर्यंत सगळं होणार आहे। आमच्या नेत्यांनी जो आम्हाला आदेश दिला तो आदेश असा आहे का आपण महायुतीच्या सोबत आहे आणि आपल्याला 4 जागा दिलेल्या, 4 जागेवर आपण लढू लागलो, 11 जागेवर ते लढू लागले, 2 जागेवर राष्ट्रवादी लढू लागली। म्हणून महायुतीच्या माध्यमातून तुम्ही सर्व आपल्या शिवसेनेच्या मतदारांनी महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहावं हे त्यांनी बोलल्यानंतर मी आता उद्या माझ्या कार्यकर्त्याला, माझ्या ही चिंतक, माझे जे लोकांनी हे फॉर्म भरायला लावलेला आहे त्यांना सर्वांना बोलणार की आमच्या पक्षाचा नेत्याचा आदेश झाला, मला विड्रॉल करण्यासाठी जे आदेश दिला त्याची अंमलबजावणी मी माझ्या सिल्लोड तालुक्यामध्ये विशेषतः जाऊन करणार आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। शुभम, एकनाथ शिंदे यांनी असे काय आदेश दिलेले आहेत, काय नेमकं आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी मागे घेतली आहे? जगदीश, एकीकडे विधान परिषदेच्या निवडणुकांची घोषणा झाली आणि मात्र दुसरीकडे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जे आहेत महायुतीमध्ये वादविवाद जे आहेत ते निर्माण होताना दिसून आले होते। अशामध्येच शेवटच्या टोकापर्यंत जाणारे वाद हे छत्रपती संभाजीनगरमधनं होते। आणखी अर्थातच अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार यांनी कुठेतरी बंडखोरी केली आणि हा फॉर्म भरला होता आणि त्यानंतर मात्र अब्दुल सत्तार यांनी काल मुंबईत येऊन काल ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि पक्षाचे मुख्य नेते यांनी आता आज दुपारी आदेश काढलेले आहेत की ज्या उमेदवारांनी बंडखोरी केलेली आहे त्यांनी आपले फॉर्म जे आहेत ते मागे घ्यायचे आहेत। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अब्दुल सत्तार आता मुंबईवरनं रवाना झालेले आहेत, ते थेट छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि उद्या समीर सत्तार हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद झाली होती, त्या पत्रकार परिषदेमधनं देखील अधिकृत उमेदवार महायुतीचे कोण याची गोष्ट झाली आणि त्यामध्ये समीर अब्दुल सत्तार यांचं मात्र नाव नव्हतं आणि अशामध्येच पाहायला गेलं तर कुठेतरी अब्दुल सत्तार यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना पक्ष हा हळूहळू संपत चाललेला आहे आणि भारतीय जनता पक्षाकडनं हा डाव करण्यात येत आहे असा देखील गंभीर आरोप केलेला आहे। त्यामुळे जेव्हापासून महायुती सरकार हे महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं आहे, महाराष्ट्रातनं अनेक ठिकाणी वादविवाद सुरू होते आणि नुकताच वाद हा छत्रपती संभाजीनगरचा हा समोर आलेला दिसून आला आहे। जगदीश, शुभम, तुम्ही असेच जोडलेले राहा।